नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत टाइपस्क्रिप्टमध्ये आपण कोणत्या पद्धतीने इंटरफेसेस जे आहेत ते आपण लिहू शकतो आणि इंटरफेसेसचा आपण वापर करू शकतो स्टॅटिक टायपिंगसाठी. ठीक आहे. तर इंटरफेसेसचा आपण सुरुवातीला बघूया सिंटॅक्स कोणत्या पद्धतीने असतो. पण त्याच्या आधी इंटरफेसेस जे आहेत ते म्हणजे काय? तर इंटरफेसेस ॲक्च्युअली काय आहे, एक यू नो हे स्टॅटिकली टायपिंग देण्यासाठी एक आपण टाइप क्रिएट करतो आपला आणि त्या टाइपचा जो टाइप आहे तो आहे इंटरफेस. ठीक आहे. तर इंटरफेसेसने आपण काही प्रॉपर्टीज असो किंवा काही मेथड्स असो आपण आपल्या गरजेनुसार तयार करून ठेवत असतो एका ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे डेटाबेसचा टेबल आहे, त्या टेबलला आपल्याला रेप्लिकेट करायचं आहे फ्रंट एंडला. तर त्या टेबलचा आपण एक इंटरफेस आपण इकडे बनवून ठेवू शकतो. ठीक आहे. तर जसं मी इंटरफेस बनवून ठेवलाय, तर स्टॅटिक टायपिंगसाठी जेव्हा रिस्पॉन्स येईल आपल्याकडे एपीआय कडनं, तर रिस्पॉन्स आल्यानंतर त्या रिस्पॉन्स ऑब्जेक्टला आपण स्टॅटिक टायपिंग तिथे देऊ शकतो. तर त्याचं एक सिंपल एक्झाम्पल मी घेतोय या व्हिडिओमध्ये. म्हणजे एक एक आपण ऑब्जेक्ट तयार करूया. त्या ऑब्जेक्टला आपण स्टॅटिक टायपिंग देऊया इंटरफेसची आणि जेवढे काही मेथड्स आहे किंवा प्रॉपर्टीज आहेत इंटरफेसमध्ये ते सगळे आपण इम्प्लिमेंट करूया कशामध्ये? ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. तर मग बघूया आपण सिंटॅक्स काय असतो तो नेमका इंटरफेसचा. ते इंटरफेस लिहिण्यासाठी तुम्हाला इंटरफेस असं कीवर्ड द्यावं लागतं. त्याच्यानंतर असते बघा आपण एक काम करूया मोटर नावाचं एक इंटरफेस बनवूया. ठीक आहे. आता मोटरमध्ये काय असतं? मोटरमध्ये फॉर एक्झाम्पल आता आय डी आहे. ठीक आहे. नंबर नावाची. ठीक आहे. नंबर टाईपची. त्याच्यानंतर आहे मेक आहे. त्याचा टाईप आपण देऊया स्ट्रिंग आणि त्याच्यानंतर आहे मॉडेल. त्याचा टाईप देऊया स्ट्रिंग. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, मला एक आता हे तर झालं मी इंटरफेस तयार करून ठेवला आहे. परंतु आता मला एक याला स्टॅटिकली टाईप करायचं आहे. कशाशी टाईप करू शकतो मी? तर जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत, ऑब्जेक्टशी मी याला टाईप करू शकतो. तर एक मी ऑब्जेक्ट बनवतोय कार ओबीजे ठीक आहे नावाचा आणि याला मी आता स्टॅटिकली टायपिंग कोणत्या पद्धतीने देऊ शकतो? टाइप अनोटेशन आहे. तर टाइप अनोटेशन तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझा टाइप अनोटेशनचा व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. इथे याला मी टाइप देतो मोटर आणि जसं मी कंट्रोल स्पेस दाबेल त्यावेळेस तुम्ही बघू शकता इथे इंटेलिजन्स सुद्धा मला मिळते. तर नंबर असल्यामुळे इथे 101 देऊया आपण. याचं मेक जे आहे ते आपण देऊया बघा कंपनीचं नाव टाटा. त्याच्यानंतर मॉडेल जे आहे मॉडेलचं नाव देऊया इंडिका. ठीक आहे. तर जेव्हा मी याला आता कन्सोल लॉग करेल तुम्ही बघू शकता मी बॅकटिकचा यूज करतोय टेम्पलेट स्ट्रिंगचा. कार ओबीजे केल्यानंतर डॉट दिल्यानंतर मला सगळे जे प्रॉपर्टीज आहेत त्या इथे ऍक्सेस होत आहेत. ठीक आहे. कार ओबीजे डॉट मेक त्याच्यानंतर आहे बघा कार ओबीजे डॉट मॉडेल. तिन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आता याला आपण ट्रान्सफाईल करूया आणि नोड इंडेक्स डॉट जी काही जेएस आपली तयार झालेली तिला रन केलं. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला प्रिंट झालेलं आहे बघा कन्सोल लॉग. ठीक आहे. जेएस मध्ये जर पाहिलं आपण तर तिथनं तुम्ही पाहू शकता जो काही इंटरफेस आहे तो इंटरफेस आपला उडालेला आहे आणि त्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सरळ सरळ डायरेक्टली आपल्या ऑब्जेक्टमध्ये आलेल्या आहेत. आणि इथे कन्सोल लॉग जे स्टेटमेंट आहे टेम्पलेट स्ट्रिंगचं तर ते इथे अशा पद्धतीने त्याने ट्रान्सफॉर्म केलेले आहे. ठीक आहे. तर टाइपस्क्रिप्टमध्ये स्टॅटिक टायपिंग देण्यासाठी आपण इंटरफेसेस यूज करतो आणि याचा दुसरा काहीच उपयोग नाहीये. फक्त एक प्रॉपर यु नो प्रॉपर आपल्याला कोड लिहिता आला पाहिजे. मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजेत. जेणेकरून कसं असतं कधी-कधी की आणि व्हॅल्यूजमध्ये टायपिंग मिस्टेक होते. त्याच्यामुळे खूप रनटाईम एरर्स येतात जावास्क्रिप्टमध्ये. तर तसं काही घडू नये त्याच्यामुळे आपल्याला टाइपस्क्रिप्टमध्ये जे टाइप आपण डिफाईन करून ठेवू शकतो. ठीक आहे. तर त्याचं एक उत्तम उदाहरण आहे इंटरफेस. ठीक आहे. तर इंटरफेसला आपण स्टॅटिकली टाइप दिलं तर त्या प्रॉपर्टीज जे आहेत ते प्रॉपरली आपल्याकडे सगळ्याच प्रॉपर्टीज इथे मिळतात. आता बघूया आपण मेथड्स कोणत्या पद्धतीने याच्यात टाकू शकतो ते. आता फॉर एक्झाम्पल मी इथे मेथड लिहिली आहे गेट नेम नावाची. ठीक आहे. तर याचा मी टाईप देणार फंक्शन. ठीक आहे. आणि हे जे फंक्शन आहे हे रिटर्न काय करणार मला? हे स्ट्रिंग रिटर्न करणार. ठीक आहे.
तर तुम्ही बघू शकता इथे आता एक मेथडचा सुद्धा मी टाईप दिलाय, ठीक आहे, इंटरफेसमध्ये. तर मागचा व्हिडिओ जो आहे फंक्शन्स त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. मी शिकवलेलं आहे फंक्शन्सला तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने करू शकता ते. टाइप वगैरे तुम्ही कोणत्या पद्धतीने क्रिएट करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे बघा, माझा व्हिडिओ आणखी एक आहे, लिटरल टाइप म्हणून आहे. तर लिटरल टाइप किंवा टाइप अलियास म्हणून आहेत, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी फंक्शन ॲज अ टाइप आपण कोणत्या पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो ते मी त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. तर गेट नेम आहे हे आपल्याला रिटर्न करणारे स्ट्रिंग. तर आता याला कसं इम्प्लिमेंट करायचं तुम्ही बघू शकता. इथे मला एरर आले आहे की गेट नेम इज मिसिंग इन टाईप, बरोबर आहे. तर गेट नेम आपल्याला करायचं आहे. तर गेट नेम आपण जी फंक्शन आहे ते फंक्शन इथे करणार आपण गेट नेम, त्याला इम्प्लिमेंट करणार आपण, बरोबर आहे. ते इम्प्लिमेंट करताना आपल्याला रिटर्न करायचं, काय रिटर्न करायचंय, मेक सॉरी दिस डॉट मेक, ठीक आहे, प्लस दिस डॉट मॉडेल, बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला रिटर्न करायच्यात. तर रिटर्न केल्यानंतर मी थोडा स्पेस लावतो, याला एक स्पेस देतो जेणेकरून दोन्ही शब्दांमध्ये थोडा स्पेस आला पाहिजे. तर आता मी इथे टेम्पलेट स्ट्रिंग मध्ये आयडीच्या नंतर आहे ना या दोन गोष्टी हा मेथड कॉल देतो जेणेकरून आपल्याला नाव वगैरे सगळं आलं पाहिजे, ठीक आहे. जेव्हा मी आता गेट नेम कॉल करतो आणि याला मी ट्रान्सफाईल करतो पुन्हा, तुम्ही बघू शकता टाटा इंडिका जे आहे ते पुन्हा इकडे प्रिंट झालेले आहे. तर टाटा आणि इंडिका या दोन्ही गोष्टी इथे आपण प्रिंट केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे तुम्ही मेथड्स सुद्धा देऊ शकता इंटरफेसेसमध्ये, ठीक आहे. तर मेथड आता इथे फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग आहे, आपण आणखी एक मेथड देऊ शकतो जिचा रिटर्न टाईप दुसराही असू शकतो काही पण, ठीक आहे. अशा पद्धतीने किंवा पॅरामीटराइज्ड जे मेथड्स आहेत, त्या पॅरामीटराइज्ड मेथड सुद्धा आपण घेऊ शकतो. एक दोन पॅरामीटर इथे देऊ शकतो आणि त्या पॅरामीटरचा वापर आपण इकडे करू शकतो, ठीक आहे. अशा पद्धतीचं आहे. तर याच्यानंतर आपण पाहूया इंटरफेसेस सोबत आपण युनियन टाइप जे आहेत. आता जसं मी तुम्हाला युनियन च्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं युनियन टाइप आणि लिटरल टाइप्समध्ये. तर युनियन हा सुद्धा एक प्रकार आहे टायपिंगचा. तर आपण कोणत्या पद्धतीने देऊ शकतो, ठीक आहे. तर आता सेम आहे, इंटरफेस आपल्याला बनवायचा आहे, ठीक आहे. तर इंटरफेस आपण बनवल्यानंतर इथे आयडी आपण देऊ शकतो, नंबर किंवा स्ट्रिंग, ठीक आहे. आता हा झाला युनियन टाइप, ठीक आहे. टाइप अॅनोटेशन मध्ये हा झाला युनियन टाइप, कारण की आपण इथे काय दिलेलं आहे, हा पायचा सिम्बॉल दिलेला आहे आपण इथे, ठीक आहे. तर आता याला मी काय करतो, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो. जसं मी याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं, तुम्ही बघू शकता मला काही एरर आलेला नाहीये, ठीक आहे. कारण की याचा जो टाइप आहे तो आयदर स्ट्रिंग आहे किंवा नंबर आहे, बरोबर आहे. तर सेम आहे रिझल्ट. जेव्हा मी आता पुन्हा याला क्लिअर करतो, ट्रान्सपाईल करतो, तुम्ही बघू शकता रिझल्ट जो आहे तो पुन्हा सेम आहे. जे 101 आहे ते स्ट्रिंग मध्ये आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही युनियन टाइप सुद्धा याच्यामध्ये यूज करू शकता. तर मित्रांनो तुम्ही अरे सुद्धा याच्यामध्ये देऊ शकता. जसं की आपण बाकीचे जे टाइप देतोय त्या पद्धतीनेच तुम्ही अरे सुद्धा देऊ शकता. कोणत्या पद्धतीने, तर आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल इथे लिस्ट जर पाहिजे असेल, ठीक आहे. आता याचा आपण टाइप काय देऊ शकतो, स्ट्रिंग अरे. स्ट्रिंग अरे दिल्यानंतर ही लिस्ट जी आहे आपल्याला अवेलेबल होऊन जाईल ऑब्जेक्टमध्ये जिथे कुठे आपण तो टाइप देतोय तो. तर आता इथे लिस्ट द्यायची आहे, याला कोलन आणि इथे लिस्ट आपल्याला द्यावी लागणार अरेमध्ये. का, तर इथे स्ट्रिंग अरे आहे, ठीक आहे. स्ट्रिंग अरे असल्यामुळे इथे आपल्याला स्ट्रिंग अरेच द्यावे लागणार आहे. लर्न आहे, त्याच्यानंतर आपण लिहूया लिफ्ट. तर तुम्ही बघू शकता. आणि जर मी इथे फॉर एक्झाम्पल इथे समजा कॉमा देऊन मी जर 1 दिलं तर मला एरर येईल. का, तर ही जी लिस्ट आहे ही टाइप स्ट्रिंगची आहे, नंबरची नाहीये, ठीक आहे. कारण की आपण त्याचा जो टाइप आहे इथे आपण दिलेला आहे स्ट्रिंग अरे. आणि याला आपण युनियन देऊन नंबर अरे सुद्धा करू शकतो. तर नंबर अरे जर केलं तर मी पुन्हा जर इथे 1 दिलं तर मला एरर येणार आहे. किंवा काय एरर येतोय, कारण की आपल्याकडे एकतर आपण स्ट्रिंग अरे स्टोअर करू शकतो याच्यामध्ये किंवा नंबर अरे स्टोअर करू शकतो, ठीक आहे. तर आपल्याला नंबर अरे जर स्टोअर करायचं तर सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला
नंबर अरेच्या याच्यामध्ये द्यावे लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अरेज सुद्धा देऊ शकता याच्यामध्ये. काहीही देऊ शकता. मेथड्स आहेत, कोणताही टाइप तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. ठीक आहे. अरेज असो किंवा जेवढे काही प्रिमिटिव्ह टाइप्स आहेत, बुलियन आहेत, सगळंच तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. ठीक आहे. ॲज अ मेंबर. त्याच्यानंतर आहे बघा, इंटरफेसेसला आपण इनहेरिट कोणत्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आता हे मोटर नावाचा इंटरफेस आहे. मला काय करायचंय, पर्सन नावाचा एक इंटरफेस तयार करायचा आहे. ठीक आहे. इंटरफेस आहे बघा पर्सन, आणि इंटरफेसेसची जी सुरुवात आहे नावाची ती कॅपिटल लेटरनेच होत असते. कॅपिटल लेटरनेच तुम्हाला करावी लागते. ठीक आहे. मला आता कीवर्ड यूज करायचा एक्सटेंड्स. ठीक आहे. तर हे एक्सटेंड्स आहे. तर एक्सटेंड कोणाला करता येते? मोटरला करता येते. ठीक आहे. तर इथे आता पर्सनचं मला नेम द्यावं लागणार आहे. नेम याचा टाईप स्ट्रिंग. त्याच्यानंतर आहे जॉब. ठीक आहे. तर जॉब दिल्यानंतर मी काय करतो, याचा सुद्धा टाईप जे आहे स्ट्रिंग देतो. आता मी जर याला पर्सनने जर केलं, ठीक आहे, तुम्ही बघू शकता आता हा जो कार ऑब्जेक्ट आहे, कार ऑब्जेक्ट मोटरने याला आपण टाईप दिलाय बघा मोटर, तर आपल्याला काही एरर येत नाहीयेत. पण जेव्हा मी याचा टाईप केला पर्सन, तर आपल्याला एरर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. कोणता एरर आलेला आहे की याच्यामध्ये नेम आणि जॉब या दोन गोष्टी ज्या आहेत या मिसिंग आहेत. कशा मधनं? या पर्सनच्या टाईपमधनं आपल्याकडे हे टाईप पर्सन मधून नेम आणि जॉब जे आहे ते दोन्ही गोष्टी मिस आहेत. तर मग त्या दोन गोष्टी आपल्याला ऍड कराव्या लागतात इथे. ठीक आहे. तर आता मी जर केलं नेम, नेम दिलं समजा फॉर एक्झाम्पल इथे टेस्ट, त्याच्यानंतर आहे समजा जॉब, जॉब जर दिली मी ड्रायव्हरची. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इंटरफेस जे आहे ते एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. मी आणखी एक आता इंटरफेस घेतोय. इंटरफेस फॉर एक्झाम्पल आता सीईओ. ठीक आहे. एक्सटेंड्स पर्सन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे बघा कॉमा देऊन मोटर. काय केलं इथे मी मल्टिपल इनहेरिटन्स केले, मल्टिपल इंटरफेस इनहेरिटन्स. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढे इंटरफेसेस असतील सगळे इंटरफेसेस तुम्हाला इनहेरिट करता येतात, पण तुम्हाला द्यावं लागतं तिथे कॉमा. कॉमा देऊन तुम्हाला जेवढे काही इंटरफेसेस आहेत सगळ्याची तुम्ही लिस्ट इथे देऊ शकता. तर इथे मी काय करतो, सीईओ नेम. ठीक आहे. सीईओ नेम स्ट्रिंग आणि सीईओ ॲड्रेस. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे मी देतो स्ट्रिंग. तर आता मला या सीईओने याला एक्सटेंड करावं लागेल जेणेकरून मला एरर्स येतील. ठीक आहे. बघू शकता तुम्ही सीईओने मी एक्सटेंड केलेत त्याला. आता मला सीईओच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज मला ऍड कराव्या लागतील इथे. तर सीईओच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? सीईओ नेम आहे. सीईओ नेम आहे ते मला द्यावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण देऊया लर्न लिफ्ट, आणि सीईओ जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपण देऊया टेस्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय झालं इथे मल्टिपल इनहेरिटन्स आपण केलेले आहे. ठीक आहे. आता जेव्हा मी याला ट्रान्सपाइल करेल तुम्ही बघू शकता index.js मध्ये फक्त कार ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. कार ऑब्जेक्ट आहे, बाकीचे सगळे इंटरफेसेस जे आहेत ते निघून गेलेले आहेत. सीईओ नेम ॲड्रेस जो काही आपलं सीईओचं नावाचा इंटरफेस होता, त्याच्यानंतर नेम आणि जॉब पर्सन नावाचा इंटरफेस होता, आणि ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत कारच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा मोटरच्या. ठीक आहे. मोटर नावाच्या इंटरफेसच्या तुम्ही बघू शकता इथे. बरोबर आहे. सगळे इंटरफेसेस निघून गेलेत आणि फक्त तिथे एक ऑब्जेक्ट, ते एक प्लेन ऑब्जेक्ट तिथे आपल्यासाठी तयार झालेलं आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं इंटरफेसेस जे आहेत ते फक्त स्टॅटिक टायपिंगसाठीच यूज होतात. ठीक आहे. तर त्याच्यासाठीच आपण जे आहेत ते इंटरफेस जे आहेत ते यूज करतो, आणि जेव्हा ट्रान्सपाईल होतो कोड तेव्हा ते इथे दिसत नाही. तर अशा पद्धतीने इंटरफेसेस आहेत. आपण काय काय पाहिलं या व्हिडिओमध्ये? आपण पाहिलेत बघा इंटरफेसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर इनहेरिटन्स ऑफ इंटरफेसेस,
ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेत मल्टिपल इंटरफेस इनहेरिटन्स आपण पाहिले, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटरफेसमध्ये आपण पाहिलेत मेथड आपण कोणत्या पद्धतीने डिफाईन करतो आणि मेंबर डेफिनेशन आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टला आपण त्याच्यानंतर पाहिलेले बघा हाऊ टू गिव्ह टाईप, बरोबर आहे, ॲज अ इंटरफेस. तर इंटरफेसचा टाईप आपण कोणत्या पद्धतीने देऊ शकतो ऑब्जेक्ट्सला. ठीक आहे, ते सुद्धा आपण पाहिलेले आहे. आणि ऑब्जेक्ट्सला जेव्हा आपण टाईप देतो त्यावेळी जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला इम्प्लिमेंट कराव्याच लागतात त्या ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. आपण जसं इथं पाहिले सगळेच प्रॉपर्टी आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागल्यात त्या ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. आणखी नवीन व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो. तुम्ही चॅनलशी जोडून राहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.